ठाण्यातील टेंबी नाका या ठिकाणी केवळ किरकोळ वादातून 2 शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। ठाण्यातील शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झालाय। संतोष यांच्या समवेत एका सैनिकावर परिसरात राहणाऱ्या आफरीन या महिलेने गुंडांना घेऊन सदरचा हल्ला केलाय। सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे यांच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आलाय। आफरीन आणि तिच्या 2 साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत। ठाण्यातील टेंबी नाका या ठिकाणी शिवसैनिकांवरील झालेल्या हल्ल्यानंतर आता पोलीस तपास सुरू झालाय। आता ठाणे पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाल्यानंतर आता पोलिसांनी न्याय द्यावा, अन्यथा आम्ही त्यांना शोधू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। 8:30च्या दरम्यान आफरीन नावाची मुलगी आली, पहिले मोटरसायकलवर आली आणि तिच्या मागे एक रिक्षा होती। तर रिक्षा गाडीच्या मागे होती, कोणाला काय लक्षात नाही आलं आणि आमची 4 मुलं बसली होती। ते डायरेक्ट आले आणि ती शिव्या गाडी करून 20 सेकंदात तिने 4 वार केले आणि पळाले। ते माझ्या भावाने अंगावर खुर्ची फेकल्या, ती पळून गेली आणि तिला वाटतं तिचं म्हणणं काय आहे तर तिच्या भावाला कोणी मारलं आहे, त्यात का आमचा हात आहे का असं तिला वाटतं। आम्ही कशाला कोणता बाप मुलाला सांगतो का मार म्हणून, तर काय आरोप करता येत नाही। त्या अंतर्गत इलेक्शनच्या ह्याच्या लफड्यामध्ये यांचं चाललेलं आहे। मुद्दाम खोटं करतात सगळं, कोण जात आहेत, तिला कोणी टीप दिली, कोण बसलं होतं, त्यांनी पोलिसांनी शोधावं। त्याचं कारणच नाही आहे, कारण आम्ही सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्हाला हे अशा गोष्टीसाठी का वेळच नसतो आणि ह्या अशा गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतच नाही आहे। पण ज्यांनी हे हल्ला केलेला आहे हे सगळे 2 नंबरचे धंदे करतात। ते आफरीन असेल, इतर गोष्टी लोक असतील, तर त्यांच्याबरोबर जे आलेले होते यांचा समाजाशी काय घेणं नाही आहे। आम्ही सामाजिक काम करणारे लोक आहोत। आम्ही 10 वाजता, 11 वाजता, 2 वाजता रात्री लोकांच्या फोन आले तर आम्ही बाहेर पडतो आणि आमच्या नगरसेवक जे 20 वर्षे नगरसेवक आहेत यांना कुठेतरी राजकीय प्रतिबंध बसावा, त्याच्या मागे दुसरा कोण आहे का, याचाही आम्हाला पोलिसांना जाब विचारायचा आहे। तुमचा विश्वास आहे, पोलिसांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं सहकार्य केले, आताही पोलीस सहकार्य करतायत। पोलिसांनी त्यांच्या टीमला सगळीकडे पाठवलेलं आहे आणि ते पोलीस सहकार्य करतातच आहे। पोलिसांचं सहकार्य कमी पडलं तर मी आमच्या पद्धतीने शोधायचा प्रयत्न करू।